Hello friends, we have started a new topic, non-homogeneous Friedel integral equation. Article number 2, non-homogeneous Friedel integral equation. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होमोजेनियस फ्रिडोल इंटिग्रल इक्वेशन कशाला म्हणतात. आपण डेफिनेशन पाहू आता. नॉन होमोजेनियस फ्रिडोल इंटिग्रल इक्वेशन कशाला म्हणतात. नॉन होमोजेनियस फ्रिडोल इंटिग्रल इक्वेशन जनरल इंटिग्रल इक्वेशन आपण या फॉर्ममध्ये लिहितो. y ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस लॅम्बडा इंटिग्रेशन ए टू बी के ऑफ एक्स टी वाय ऑफ टी डी टी. इफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 ठेवला असता देन आपल्याला काय मिळेल. y ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस लॅम्बडा इंटिग्रेशन ए टू बी के ऑफ एक्स टी वाय ऑफ टी डी टी. This is called non-homogeneous Friedel integral equation of second kind. या इक्वेशनमध्ये जनरल इंटिग्रल इक्वेशनमध्ये जी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 ठेवला असता आपल्याला काय भेटते. वाय ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस लॅम्बडा इंटिग्रेशन ए टू बी के ऑफ एक्स टी वाय ऑफ टी डी टी. यालाच काय म्हणू शकतो आपण. दिस इज कॉल्ड नॉन होमोजेनियस फ्रिडोल इंटिग्रल इक्वेशन ऑफ सेकंड काइंड. आपण थेरम बघू. आर्टिकल नंबर 2 वरची नॉन होमोजेनियस फ्रिडोल इंटिग्रल इक्वेशन ऑफ सेकंड काइंड. क्वेश्चन आहे टू डिटरमाइन द सोल्यूशन ऑफ फ्रिडोल इंटिग्रल इक्वेशन y ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस लॅम्बडा इंटिग्रेशन ए टू बी के ऑफ एक्स टी वाय ऑफ टी डी टी. ऑरमध्ये आणखी याला असं विचारू शकतात. टू सॉल्व फ्रिडोल इंटिग्रल इक्वेशन ऑफ सेकंड काइंड y of x is equal to f of x plus lambda integration a to b k of x t y of t dt. सोल्यूशन बघू आपण. वी नो दॅट फ्रिडोल इंटिग्रल इक्वेशन ऑफ सेकंड काइंड. आपल्याला तर माहीत आहे फ्रिडोल इंटिग्रेशन ऑफ सेकंड काइंड आपण कसं लिहितो. y of x is equal to f of x plus lambda integration a to b k of x t y of t dt. याला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट देऊन देऊ. वेअर एफ ऑफ एक्स काय आहे. एफ ऑफ एक्स अँड के ऑफ एक्स ऑफ टी काय आहे. वेअर एफ ऑफ एक्स अँड के ऑफ टी आर नोन फंक्शन आहे. दिलेल्या इक्वेशनमध्ये एफ ऑफ एक्स अँड के ऑफ एक्स टी हे नोन फंक्शन आहे. के ऑफ एक्स टी कॉल्ड कर्नेल अँड लॅम्बडा इज अ नॉन झिरो पॅरामीटर मे बी रियल ऑर कॉम्प्लेक्स. के ऑफ एक्स टी कॉल्ड कर्नल अँड लॅम्बडा इज अ नॉन झिरो पॅरामीटर दिलेला आहे. मे बी रियल और कॉम्प्लेक्स. मे बी रियली असू शकते और कॉम्प्लेक्स भी असू शकते. गिवन दॅट के ऑफ एक्स टी सेपरेबल. आपण के ऑफ एक्स टी सेपरेबल केव्हा म्हणतो. आपण लिहू शकतो याला के ऑफ एक्स टीला कसं लिहू शकतो. के ऑफ एक्स टी इज इक्वल टू समेशन ऑफ एन आय इज इक्वल टू 1 एफ आय ऑफ एक्स इंटू जी आय ऑफ टी. आपण डेफिनेशन बघितली आहे मागच्या लेक्चरमध्ये सेपरेबलची. आपण फायनाईट सम ऑफ प्रोडक्ट आपण के ऑफ एक्स टीला लिहू शकतो. समेशन ऑफ एन आय इज इक्वल टू 1 एफ आय ऑफ एक्स इंटू जी आय ऑफ टी. वाय ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस लॅम्बडा इंटिग्रेशन ऑफ ए टू बी समेशन एन आय इज इक्वल टू 1 एफ आय ऑफ एक्स इंटू जी आय ऑफ टी वाय ऑफ टी इंटू डी टी. वाय ऑफ एक्स इज इक्वल टू हे काय पुट केलं आपण इथं याची के ऑफ एक्स टीची व्हॅल्यू पुट केली इथं. समेशन ऑफ एन आय इज इक्वल टू 1 एफ ऑफ आय एक्स इंटू जी आय ऑफ टी. वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस लॅम्बडा समेशन ऑफ एन आय इज इक्वल टू 1 एफ आय ऑफ एक्स इंटिग्रेशन ए टू बी जी आय ऑफ टी वाय ऑफ टी डी टी. समेशन ऑफ एन आय इज इक्वल टू 1 बाहेर काढला. एफ आय ऑफ एक्स सुद्धा आपण बाहेर काढला इंटिग्रेशनच्या. नंतर काय राहिलं इंटिग्रेशन ऑफ ए टू बी जी आय ऑफ टी वाय ऑफ टी डी टी. डी नोट आपण डी नोट करू. सी आयला इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ए टू बी जी आय ऑफ टी वाय ऑफ टी डी टी. याला इक्वेशन नंबर 1 देऊ. ह्या इंटिग्रेशनला ए टू बी जी आय ऑफ टी वाय ऑफ टीला आपण सी आय डिनोट करू. सी आय काय आहे आपला. आय व्हॅरीज फ्रॉम 1 to n.
using equation 2 in above equation, याला आपण इक्वेशन नंबर 2 दिलेला आहे. युजिंग इक्वेशन 2 इन अबो इक्वेशन मध्ये यूज करूयाचं y ऑफ x इज इक्वल टू f ऑफ x प्लस लॅम्बडा समेशन ऑफ n i इज इक्वल टू 1 f i ऑफ x f i ऑफ x इंटू सी आय व्हॅल्यू कशाची आहे इंटिग्रेशन ऑफ a टू b g i ऑफ t y ऑफ t इंटू dt i इज इक्वल टू 1 टू n. या इक्वेशन नंबर 3 देऊ आपण. या इक्वेशन 3 ला मल्टिप्लाय ऑफ इक्वेशन 3 ऑन बोथ साइड सक्सेसिवली बाय g1 ऑफ x, g2 ऑफ x, g3 ऑफ x, g4 ऑफ x up to gn of x and integrating with respect to x within a limit a to b. या इक्वेशनला आपण मल्टिप्लाय करू म्हणते सक्सेसिवली बाय कशाने g1 ऑफ x, g2 ऑफ x, g3 ऑफ x, gn ऑफ x. अँड या इक्वेशनला आपण इंटिग्रेट करायचं कशाने विथ रिस्पेक्ट टू एक्स नी विदिन अ लिमिट ए टू बी. आपण या इक्वेशनला इंटिग्रेट करू. इंटिग्रेशन ए टू बी g1 ऑफ x y ऑफ x dx इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ए टू बी f ऑफ x g1 ऑफ x dx प्लस लॅम्बडा समेशन ऑफ n i इज इक्वल टू 1 ci इंटिग्रेशन ऑफ ए टू बी f i ऑफ x इंटू g1 ऑफ x इंटू dx. मग काय दुसरं काय येईल आपल्याकडे इंटिग्रेशन ए टू बी g2 ऑफ x y ऑफ x dx इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ए टू बी f ऑफ x g2 x dx प्लस लॅम्बडा समेशन ऑफ n i इज इक्वल टू 1 ci इंटिग्रेशन ऑफ ए टू बी f i ऑफ x इंटू g2 ऑफ x इंटू dx. तसंच आपण 3चं पण g3 पण लिहू शकतो, g4 पण लिहू शकतो. तसं आपण gn साठी लिहू इंटिग्रेशन ऑफ ए टू बी gn ऑफ x y ऑफ x dx इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ए टू बी f ऑफ x gn ऑफ x dx प्लस लॅम्बडा समेशन ऑफ n i इज इक्वल टू 1 ci इंटिग्रेशन ऑफ ए टू बी f i ऑफ x इंटू gn ऑफ x इंटू dx. युजिंग इक्वेशन 2 अँड सेटिंग आपण इक्वेशन 2 घेऊन याची सेटिंग अरेंजमेंट लिहू. याला आपण बीटा ऑफ जे इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ए टू बी एफ ऑफ एक्स जी ऑफ जे ऑफ एक्स इंटू डी एक्स. जे काय आहे जे व्हॅरीज फ्रॉम 1 2 3 4 अप टू n. अल्फा जे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ए टू बी एफ आय ऑफ एक्स इंटू जी आय ऑफ एक्स डी एक्स. आय काय आय व्हॅरीज फ्रॉम आय 1 टू n. अबो सिस्टीम बिकम्स या सिस्टीमला आपण असंही लिहू शकतो C1 इज इक्वल टू बीटा 1 प्लस लॅम्बडा समेशन ऑफ n i इज इक्वल टू 1 इंटू सी आय अल्फा 1 i. C2 ला कसं लिहू शकतो C2 इज इक्वल टू बीटा 2 प्लस लॅम्बडा समेशन ऑफ n i इज इक्वल टू 1 सी आय इंटू लॅम्बडा 2 i. C3 ला लिहू शकतो आपण C3 इज इक्वल टू बीटा 3 प्लस लॅम्बडा समेशन ऑफ n i इज इक्वल टू 1 सी आय अल्फा 3i. तसंच Cn ला कसं लिहू शकतो आपण Cn इज इक्वल टू बीटा n प्लस लॅम्बडा समेशन ऑफ n i इज इक्वल टू 1 सी आय अल्फा n. याला आपण इक्वेशन फर्स्ट देऊ सिस्टीम ऑफ इक्वेशन फर्स्ट वेअर आपल्याकडे a1i a2i a3i काय पाहू आपण. वेअर a1i काय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ए टू बी एफ आय ऑफ एक्स इंटू g1 ऑफ x dx. a2i काय आहे a2i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ए टू बी एफ आय ऑफ एक्स इंटू g2 ऑफ x टू dx. ani इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ए टू बी एफ आय ऑफ एक्स इंटू gn ऑफ x dx. आपण याच्यावरून वेळ दिलेला आहे a1 ऑफ x काय a1i काय a2i काय ani काय. C1 इज इक्वल टू बीटा 1 प्लस लॅम्बडा अल्फा 1 1 C2 प्लस लॅम्बडा अल्फा 1 2 C2 प्लस लॅम्बडा अल्फा 1 3 C3 प्लस अप टू कुठपर्यंत प्लस लॅम्बडा अल्फा 1 n Cn. C2 ला कसं लिहितो शकतो C2 इज इक्वल टू बीटा 2 प्लस लॅम्बडा अल्फा 2 1 C1 प्लस अल्फा प्लस लॅम्बडा इंटू अल्फा 2 2 C2 प्लस लॅम्बडा 2 3 C3 अप टू कुठपर्यंत लॅम्बडा
alpha 2n C2. Cn is equal to beta n plus lambda alpha n1 C1 plus lambda alpha n2 C2 plus lambda alpha n3 C3 plus up to so on lambda alpha n Cn. याला आपण सिस्टीम ऑफ इक्वेशन नंबर 1 देऊन देऊ. याच्यावरून आपण कसं लिहू शकतो, 1 मायनस लॅम्बडा अल्फा 11 इंटू C1 मायनस लॅम्बडा अल्फा 12 मायनस लॅम्बडा अल्फा 12 इंटू C2 मायनस लॅम्बडा अल्फा 13 C3 अप टू स्वान कुठपर्यंत मायनस लॅम्बडा अल्फा 1n Cn. तसंच आपण मायनस लॅम्बडा अल्फा 21 C1 प्लस मायनस 1 मायनस लॅम्बडा अल्फा 22 इंटू C2 मायनस लॅम्बडा अल्फा 23 C3 अप टू स्वान कुठपर्यंत मायनस लॅम्बडा अल्फा 2n Cn इज इक्वल टू बीटा 2 मायनस लॅम्बडा अल्फा n1 C1 प्लस लॅम्बडा अल्फा n2 C2 मायनस लॅम्बडा अल्फा n3 C3 अप टू सो ऑन प्लस 1 मायनस लॅम्बडा अल्फा n Cn इज इक्वल टू बीटा n. पण डिटरमाइन घेऊ therefore d lambda is equal to corresponding to the system. d lambda is equal to 1 minus alpha 11 minus lambda alpha 12 up to 1 minus lambda alpha 1n minus lambda alpha 21 1 minus lambda alpha 22 up to 1 lambda alpha 2n minus lambda alpha n1 minus lambda alpha n2 to 1 minus lambda alpha n. C1 is equal to 1 upon determinant of lambda. याला कसे लिहू शकतो आपण, बीटा मायनस लॅम्बडा अल्फा 12 मायनस लॅम्बडा अल्फा 1n. बीटा 2 ला कसं लिहू शकतो, बीटा 2 1 मायनस लॅम्बडा अल्फा 22 मायनस लॅम्बडा अल्फा 2n अप टू 1 कुठपर्यंत बीटा n पर्यंत. बीटा n ला कसं लिहू शकतो आपण, बीटा n मायनस लॅम्बडा अल्फा n2 मायनस लॅम्बडा अल्फा n. C2 इज इक्वल टू 1 अपॉन डी टू लॅम्बडा. याला कसं लिहू शकतो आपण, डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये 1 मायनस लॅम्बडा अल्फा 11 बीटा 1 अप टू 1 मायनस लॅम्बडा अल्फा 1n मायनस लॅम्बडा अल्फा 21 बीटा 2 मायनस लॅम्बडा 2n अप टू 1 n पर्यंत मायनस लॅम्बडा अल्फा n1 बीटा n मायनस लॅम्बडा अल्फा n. Cn ला कसं लिहू शकतो आपण, इज इक्वल टू 1 अपॉन डी लॅम्बडा 1 मायनस लॅम्बडा अल्फा 11 मायनस लॅम्बडा अल्फा 12 अप टू 1 बीटा 1 मायनस लॅम्बडा अल्फा 21 1 मायनस लॅम्बडा अल्फा 22 अप टू 1 बीटा 2. तसंच आपण बीटा n ला सुद्धा लिहू शकतो, मायनस अल्फा लॅम्बडा n1 मायनस लॅम्बडा अल्फा n2 बीटा n. now we consider ax is equal to b. आपण डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये लिहित आहे याला. डिटर्मिनंट ऑफ 1 मायनस लॅम्बडा अल्फा 11 मायनस लॅम्बडा अल्फा 12 अप टू 1 लॅम्बडा अल्फा 1n मायनस लॅम्बडा अल्फा 21 1 मायनस लॅम्बडा अल्फा 22 अप टू 1 लॅम्बडा अल्फा 2n. तसं आपण n साठी लिहू शकतो, मायनस लॅम्बडा अल्फा n1 मायनस लॅम्बडा अल्फा n2 अप टू 1 मायनस लॅम्बडा अल्फा n. एक्स काय दिलेलं आपल्याकडे, C1 C2 अप टू 1 Cn इज इक्वल टू बीटा 1 बीटा 2 बीटा 3. याच्यामध्ये तीन केसेस आहेत. आपण केस फर्स्ट बघू. इफ ॲट लिस्ट
one value of a beta 3 is a non-zero, then two cases arise. If at least one value of a beta 3 is non-zero, beta 3 ची non-zero value भेटली असता then two cases arise होते म्हणते. फर्स्ट केस बघू. if d lambda not equal to 0, then we get at least one non-zero solution of system of equation 1. system of solution of equation 1 काय दिलेलं आहे आपल्याला? if d lambda not equal to 0, then we get at least one non-zero solution of system equation 1 and hence non-zero of solution of integral equation. Case second, if d lambda is equal to 0, then there is no solution of to system first. Case second बघू. Let f of x is equal to 0, then given integral equation first becomes a homogeneous free-dual integral equation, and again two cases are possible. First case, if d lambda not equal to 0, then there is a trivial solution of to system 1. For example, c1 is equal to c2 is equal to c3 up to so on, cn is equal to 0. Hence the homogeneous free-dual integral equation has a trivial solution. Case second, if d lambda is equal to 0, then system of equation first has infinite number of a solution, and hence integral equation first has a infinitely many solution. Case third काय म्हणते, let f of x not equal to 0, but it is orthogonal to g of x I is equal to 1 2 3 4 n. कसं, इंटिग्रेशन ऑफ a to b f of x gi of x dx is equal to 0, beta I is equal to 0. Again we consider two cases. First case, if d lambda not equal to 0, then we get trivial solution to system first. For example, c1 is equal to c2 is equal to cn is equal to 0. Case second, if d lambda is equal to 0, then system of first has a infinite number of a solution, and hence integral equation is infinite many solution. आपण एक्झाम्पल बघू नॉन होमोजिनियस फ्री-dual इंटिग्रल इक्वेशन वरचा. फर्स्ट एक्झाम्पल, सॉल्व इंटिग्रल इक्वेशन y of x is equal to e to the power x plus lambda integration of 0 to 1 2 e to the power x e to the power t y of t dt. Solution बघू. Given integral equation is y of x is equal to e to the power x plus lambda integration of 0 to 1 2 e to the power x e to the power t y of t dt. y of x e to the power x आपण बाहेर काढला plus 2 lambda e to the power x e to the power x बाहेर as it is plus 2 lambda e to the power x आपण बाहेर काढला. काय राहिला आपल्याकडे, इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 e to the power t y of t dt. याला इक्वेशन नंबर 1 देऊ. लेट आपण डिनोट करू. c इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 e to the power t y of t dt. या इक्वेशनला आपण c डिनोट करत आहे. कशाला, इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 e to the power t y of t dt ला. युजिंग 2 in 1 इक्वेशन 2 चा यूज करून 1 काय भेटते बघा. y of x is equal to e to the power x plus 2 lambda e to the power x. याची व्हॅल्यू काय आपल्याकडे, इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 e to the power x y of t t of dt. c यालाच कसं लिहिता येते आपल्याला, e to the power x 1 plus 2 lambda c. याला इक्वेशन नंबर 3 देऊन देऊ. y of t ला कसं लिहिता येते आपल्याला, e to the power t plus 2 lambda e to the power t into c. यालाच कसं लिहिता येते, is equal to e to the power t into 1 plus 2 lambda c. याला इक्वेशन नंबर 4 देऊन देऊ. युजिंग इक्वेशन 4 in 2 we get इक्वेशन 4 चा यूज करून 2 काय भेटते बघू आपण. c is equal to इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 e to the power t y of t ची व्हॅल्यू दिलेली आहे बघा इक्वेशन नंबर 4 मध्ये. y of t ची व्हॅल्यू काय आहे, e to the power t plus 2 lambda e to the power t into c dt. c is equal to 0 to इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 e to the power 2t t to the power e to the power t into e to the power t e to the power 2t dt plus 2 lambda c into integration of 0 to 1 e to the power 2t e to the power t into e to the power t e to the power 2t dt. c is equal to 1 plus 2 lambda c. आपण बाहेर काय काढला, 1 plus 2 lambda c इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 e to the power t dt. याला कंबाईन केला आपण, इंटिग्रेशन ऑफ 0 to 1
e to the power 2t इंटिग्रेशन 0 to 1 e to the power t ला कंबाईन केलं आणि बाहेर काय काढलं आपण 1 + 2 लॅम्बडा सी बाहेर काढला आपण. मग आपल्याकडे काय राहिलं c इज इक्वल टू 1 + 2 लॅम्बडा सी इज इक्वल टू e to the power t अपॉन t. याला आपण इंटिग्रेट केलं कशाला e to the power t ला इंटिग्रेशन केलं विथ रिस्पेक्ट टू e to the power t ला इंटिग्रेशन केल्यावर काय काय होईल आपल्याकडे e to the power t अपॉन 2 लिमिट 0 to 1 c इज इक्वल टू 1/2 1/2 कॉमन काढला 1 + 2 लॅम्बडा सी लिमिट पुट केला असता e to the power 2 मायनस e to the power 0 c इज इक्वल टू 1/2 1 + 2 लॅम्बडा सी e to the power 2 मायनस 1 2c 2 इकडे नेला आपण इज इक्वल टू 1 + 2 लॅम्बडा सी इंटू e to the power 2 मायनस 1 2c इज इक्वल टू e to the power 2 मायनस 1 e to the power 2 मायनस 1 प्लस 2 लॅम्बडा सी e to the power 2 मायनस 1 याला काय केलं आपण मल्टिप्लिकेशन केलं 1 इंटू e to the power 1 इंटू 1 1 प्लस 2 लॅम्बडा सी इंटू e to the power c 2 लॅम्बडा सी इंटू e to the power 2 मायनस 1 2c इज इक्वल टू 2 लॅम्बडा सी e to the power 2 मायनस 1 इज इक्वल टू e to the power 2 मायनस 1 ला आपण राईट हँड साईड नेलं. आपल्याकडे काय राहिलं 2c इंटू 1 मायनस लॅम्बडा e to the power 2 मायनस 1 इज इक्वल टू e to the power 2 मायनस 1. इथे काय केलं आपण 2c कॉमन काढला राहिला का आपल्याकडे 1 मायनस लॅम्बडा e to the power 2 मायनस 1 इज इक्वल टू e to the power 2 मायनस 1. आपल्याकडे काय राहिलं c इज इक्वल टू e to the power 2 मायनस 1 अपॉन 2 1 मायनस लॅम्बडा e to the power 2 मायनस 1. पुट धिस इन इक्वेशन 3 वी गेट. ही जी c ची व्हॅल्यू आहे ना ही इक्वेशन 3 मध्ये पुट करायची आपण. मग काय आपल्याकडे काय मिळेल इक्वेशन 3 मध्ये बघा तुम्ही y ऑफ x इज इक्वल टू e to the power x 1 + 2 लॅम्बडा c 1 + 2 लॅम्बडा c हे आपल्याकडे इक्वेशन आहे 3. याच्यात c ची व्हॅल्यू पुट करायची आपल्याकडे पुट करायची ही c ची व्हॅल्यू हे इक्वेशन 3 आहे आपल्याकडे इज इक्वल टू e to the power x 1 + 2 लॅम्बडा c ची व्हॅल्यू काय e to the power 2 मायनस 1 अपॉन 2 1 मायनस लॅम्बडा e to the power 2 मायनस 1 काय उरेल मग y ऑफ x इज इक्वल टू e to the power x ब्रॅकेट 1 मायनस 2 टू गेट कॅन्सल काय होईल 1 मायनस लॅम्बडा इंटू e to the power 2 मायनस 1 लॅम्बडा इंटू e to the power मायनस 1 प्लस लॅम्बडा इंटू e to the power मायनस 1 अपॉन 1 मायनस लॅम्बडा e to the power 2 मायनस 1. हे कसं आलं इथं 1 मायनस लॅम्बडा इंटू e to the power 2 मायनस 1 प्लस लॅम्बडा इंटू e to the power 2 मायनस 1 अपॉन 1 मायनस लॅम्बडा e to the power 2 मायनस 1. काय राहिलं आपल्याकडे y इज इक्वल टू e to the power x अपॉन 1 मायनस लॅम्बडा e to the power 2 मायनस 1 which is a required solution of given integral equation.